मावळ तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना उबाठा गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। या प्रवेशामुळे मावळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ आणि लोणावळा या नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ऐतिहासिक सत्ता मिळवल्यानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादीने संघटन मजबूत करण्यावर भर दिले आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटातील 40 ते 50 प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार सुनील शेळके यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडियाळ आपल्या हातात बांधले आहे। या जाहीर प्रवेशामुळे मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली असून शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। कुसगाव गणातील अनेक सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत। लोहर परिवारातील माजी सरपंच असलेल्या सुमित्राताई मुरलीधर लोहर, त्याचबरोबर मुरलीधर भाऊ राघूजी लोहर असतील, योगेशजी लोहर, अविनाशजी शिंदे, तुकारामजी लोहर, अनेक सहकारी आहेत ज्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून आणि इतर पक्षातून सुद्धा राजीनामे देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केला। मी सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। सुरेश रावांनी आत्ता सांगितलं की आपला भाग जर पाहिला तर कामशेट, त्यानंतरनं शिळाटणा असेल, कारला असेल किंवा कुसगाव, औंढवली हा सर्वच परिसर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा देखील एक चांगल्या पद्धतीनं भाग ओळखला जातो आणि त्यातच काही परिसरामध्ये शिवसेनेची देखील ताकद आहे हे देखील नाकारता येत नाही। परंतु ज्यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना वाढली किंवा ज्या ठिकाणी एक चांगलं संघटन उभं राहिलं तो लोहर परिवार आणि त्यांना मानणारे किंवा इतर देखील काही सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। त्यांच्या प्रवेशाने नक्कीच त्या भागाची अधिक ताकद वाढणार आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या सर्वच प्रवेश करणाऱ्या व्यक्तींचा आपल्याला मोलाचं सहकार्य मिळणार आहे। पक्षप्रवेश आज होतोय, परंतु संतोष भाऊ असेल, आमचा हरीश भाऊ असेल किंवा सगळे सहकारी या ठिकाणी पुढाकार घेऊन रमेश भाऊंच्या देखील मार्गदर्शनाखाली यांनी सर्वांनी बसून निर्णय केला आणि चांगल्या पद्धतीनं या भागात मजबूत एक संघटन कसं होईल याचा विचार करून आपण जो निर्णय केला आहे त्या निर्णयामध्ये उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत असताना आपले उमेदवार कोण असणार आहे हे येत्या 8 दिवसामध्ये आपण जाहीर देखील करतो आहे। परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, ग्रामपंचायतीच्या निवडणुका असेल, यामध्ये जुने नवे सगळ्यांना एकत्रितपणाने घेऊन प्रत्येकाला सन्मान देणं ही स्थानिक असलेल्या कार्यकर्ते किंवा नेत्यांची आणि माझी देखील जबाबदारी असणार आहे। नाहीतर फक्त प्रवेश केलेत आणि वाऱ्यावरती सोडून दिलेत असला कुठलाही प्रकार न करता प्रत्येक मीटिंगला, प्रत्येक कार्यक्रमाला किंवा प्रत्येक गावाच्या विकासाला ज्या वेळेला आपण एकत्रितपणाने निर्णय घेतो त्या निर्णयामध्ये देखील सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी तुम्हा सर्व मंडळीची असणार आहे। म्हणून आपण मावळ तालुक्यात मागील 5-6 वर्षापासून जी काही विकास कामं आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणून करू शकलो, त्यातून अनेकांनी या नगरपालिकेचं देखील उदाहरण निवडणुकीच्या माध्यमातून पाहिलं की मावळ तालुक्यात विकास कामांना प्राधान्य देणारी आपली जनता आहे आणि जर चांगली कामं होत असतील तर आपल्या नागरिकांचे प्रश्न सुटत असतील तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी एकत्रितपणानं पुढे जाऊन हातात हात घालून काम केलं पाहिजे। हा निर्णय आज या ठिकाणी सर्वच माझ्या सहकाऱ्यांनी त्यामध्ये
ठोंबरे आहेत, गारे आहेत, कांबळे आहेत, चौधरी, तिवारी, की तुम्ही सर्वांनी जो विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती ठेवून आज प्रवेश करताय, तुम्ही माझ्या संपर्क कार्यालयामध्ये या ठिकाणी आलाय, प्रवेश करताय. उद्याच्या काळामध्ये फक्त प्रवेश करून थांबू नका. गावाच्या सर्वांगीण विकासाकरता तुम्हाला जो काही निधी लागेल, जे काही प्रश्न गाव पातळीवरती सोडवायचे असतील त्यामध्ये देखील तुम्ही सहभाग घ्या. स्थानिक पातळीवरती तुमचं एकत्रितपणानं चर्चा होईल. त्यातून नाही मार्ग निघाला तर मी देखील असेल, परंतु काम करताना कुठंतरी मतभेद कधी निर्माण होऊन देऊ नका. कामांच्या बाबतीत देखील तुम्ही कधीच चिंता करू नका. शेवटी राजकारण हे काही क्षणिक आहे, परंतु गावातील सर्वसामान्य माणसांना न्याय देणं, गावातील प्रश्न सोडून विकास कामांना अधिक गती देणं ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. आणि येणाऱ्या काळात आपण सर्वजण कामांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने संघटन उभं करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील ताकद वाढवू. मी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं, माझ्या भगिनींचं मनापासून स्वागत करतो, वडीलधाऱ्यांचं स्वागत करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून तुमच्या गावातील, तुमच्या भागातील विकास कामांना कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मावळ तालुक्याचे लाडके आमदार माननीय श्री सुनीलनाथ शेळके यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या कुसगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सुमित्राताई लोअर, त्याचप्रमाणे मुरलीदादा लोअर, आमचे योगेशदादा लोअर, सर्वच कुटुंबातील सर्व सदस्य, त्यांच्याबरोबर त्यांचे आलेले सर्व सहकारी, शिवसेना उभाटा गटातून यांनी आज या ठिकाणी काम करत असताना आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. हा प्रवेश करत असताना आम्ही आमच्या गावाचं गावपण टिकवण्यासाठी, गावाचा विकास करण्यासाठी माननीय श्री रमेश भाऊ साळवे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र येऊन गावाचा विकास करण्यासाठी, आम्ही आमदारांच्या माध्यमातून हा विकास नक्कीच आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. अण्णांनी ज्याप्रमाणे आज तालुक्यात विकास केला त्या विकासाचा भाग आणि आम्ही नक्कीच अण्णाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा आम्ही सर्वांनी करतो. जे आमच्या सर्व पक्षात आलेत, सर्व पदाधिकारी शिवसेनेचे, त्यांचे नक्कीच या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. आणि अजून हा प्रवेश आता झाला, असे प्रकारचे प्रवेश आमच्या भागातून अण्णांच्या माध्यमातून आम्ही असे 4 टप्प्यामध्ये प्रवेश करणार आहोत. आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ.